कामगार असेल, जिल्हाधिकारी, ही जे बाल कामगार समिती आहे, या समितीचं काम आहे की त्या कारखान्याला व्हिजिट करणं, त्या ठिकाणी काय प्रकार आहे का, परंतु तसे काय प्रकार म्हणजे दिसून येत नाही. तर ह्याला जबाबदार हे कारखानदार व हे सहाय्यक कामगार आयुक्त व त्यांची बाल कामगार समिती हे असून ह्याला म्हणजे या ठिकाणी एवढी मोठी प्रकरणं घडत असताना या ठिकाणी 2,500हून अधिक प्रकरणं आहेत, परंतु त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही. अशा या ठिकाणी हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होऊन यांची इथनं हकलपट्टी करावी आणि त्या ठिकाणी ते कारखानदारावर या ठिकाणी एक चौकशी करून या ठिकाणी कारवाई करावी. या मागणीसाठी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. येणाऱ्या 10 दिवसात जर ही कारवाई झाली नाही तर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर या आयुक्ताची बदली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही, या माध्यमातून मी इशारा देतो.